वायरी घेऊन देवला आणि सगळे स्पाक मारूंक लागले पूण एक बरें जालें हिंगा कोण नासलो वाटेर। बार्देस तालुक्यात झाडां पडपाच्यो घटना चालूच। फर्नांडीस वाडो शिवोले हांगा अकस्मात सुमार 100 वर्सां पोन्ने आंब्याचे झाड उमटून पडले। झाडाच्यो खांद्यो लायटीच्या खांब्यार पडिल्ल्यान वीज पुरवठो ठप्प जाल्लो, तशेंच येवपी वचपी लोकांक अडचण जावपाक लागिल्ली। हे झाड पडल्या उपरांत अग्निशामक दलाचे जवान तशेंच वीज खात्याचे अधिकाऱ्यांनी रोखडीच घटनास्थळी धाव घेतली। म्हाका चेडवाचो फोन येयलो की 9:15 सुमार अंदाजे एक आंबो पडला म्हणून तो हांव गेल्लो म्हापसा। ओके। हांव येयले उपरांत पळयत जाल्यार हांगा आंबो सगळो उमटून पडलेलो आनी फायर ब्रिगेडवाले येवन ते कटिंग करताले ते पळयलां हांवें आतां। ओके। हो रस्तो बिजी आसता की न्ही? हो रस्तो बिजी म्हणजे सकाळचे 8 ते 2:05 पासून सगळे इस्कॉलाची भुरगीं आसता न्ही, हो सकाळच्या आदेश सामको बिजी आसता। कितें अकस्मात पावसाक अकस्मात कोसळ्ळो तो पडलो मुळांतल्यान पडलो आनी सद्या कितें वायरींचेर पडला? वायरीचेर पडला, थोड्याच्यो लायटी गेल्या हेवटेन। म्हणजे सद्या लायट ना ह्या वाटेन? लायट ना हेवटेन। ओके। हेतून कोणाक कितें ह्युमन इंजरी अशें? इंजरीज बी तशी कोणाक कांय ना, फक्त रोड ब्लॉक जाला। रोड ब्लॉक जाला। ओके। हे खंय पडटा? हे फर्नांडीस वाडो शिवोले। आतां हिंगासर आतां कितें जालें की हांव निघतो घरांतलो भायर सरतालो पळय तेन्नाच हो पळय आंबो आसलो हिंगा, तेचो असो आवाज येयला, कट आवाज येयलो, असो क्रॅकिंग आवाज येयलो मागीर तो उमटोन पडला। हो जालें कितले 9:15 ओके। हय पळयता पळोवन गेलो की वायरी घेवन देवला आनी सगळे स्पाक मारूंक लागले पूण एक बरें जालें हिंगा कोण नासलो वाटेर, कॅज्युअलिटी कांय ना। हो रस्तो बिजी आसता? हो रस्तो बिजी आसता? हो रस्तो म्हणजे हो बिजी आसता फक्त सकाळचो, कित्याक फुडें स्कॉल आहा, वसंत विद्यालय स्कॉल आहा आनी सकाळी म्हणजे ते भुरग्यांक व्हरता येता सकाळी 2 अप टू 1-2 पासून असो बिजी आसता। मागीर सांजचो तितलो येना, सांजचे आतां फक्त हिंगा कोण रेजिडंट्स आहा पळय ह्या रोडान तो यूज करतात, तेच यूज करता। ओके। हेतून कितें ह्युमन इंजरी वगैरे कोणाक कितें जाला? कांय ना। कितें अकस्मात पडलो? अप्रूव्ड जालो? पयलो क्रॅक जालो तो वाचो। ओके। पळयता क्रॅक जावन मागीर तो अप्रूव्ड जाला। ऑलमोस्ट कितल्या वर्साचो आंबो? हो जातलो 100 वर्सां लागलो। ऑलमोस्ट 100 वर्सां पयलीं। ओके। मागीर म्हापसा फायर येवन आतां क्लियर केला? हय। ओके। आनी आतां आतां सोमत्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक कॉल करून आपोवन मागीर फायर ब्रिगेडीकूय कॉल केलो हय। म्हणजे हांव आनी आमच्या वाड्या वयल्याच भुरग्यांनी कॉल केलो। शिवोले फर्नांडीस वाडो हांगासर अकस्मात एक आंब्याचे झाड कमीत कमी 100 वर्सां पयलींचे जे आंब्याचे झाड आसा ते अकस्मात अप्रूव्ड जावन सध्या रस्त्यार पडलेले आसा। ज्या रस्त्यार पडले तो रस्तो श्री वसंत विद्यालया कडेन जो वयता शिवोले फर्नांडीस वाडो त्या रस्त्याचेर सध्या पडलेले आसा। मदींच झाड पडल्या कारणान लोकांक बरोसो त्रास जावंक लागलो येता वयताना। जेन्ना लोकलांक ही गोष्ट कळ्ळी, लोकलांनी तुरंत म्हापसा फायरीक कॉल केलो। म्हापसा फायर रोखडीच घटनास्थळी पावले, तेंच्यांनी त्या झाडांची क्लियर करपाक सुरवात केल्ली आसा। आनी पूण चड वर्सां पयलींचे आनी व्हडले झाड आंब्याचे असल्या कारणान ज्यो खांदयो आसा पळय ते लायटीच्या हेचेर पडलेले आसा आनी त्या टायमार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे मनीस आसा ते थंय घटनास्थळी पावले, कित्याक थंयसर पावर सप्लाय जी आसा ही कट जाल्ली। पूण म्हापसा फायरीन एक बरें काम केलें आनी त्याच प्रमाणे फर्नांडीस वाड्या वयले पंच मेंबर विघ्नेश चोडणकर हे थंय पावले, तेंच्यांनी आपले स्वताचे थंय मनीस घातले आसा आनी टोटल त्यांच्या मदतीन आनी लोकलांच्या मदतीन आनी फायर टिमीच्या मदतीन सध्या हे आंब्याचे झाड जे रस्त्यार मदीं पडलेले आसा पळय सध्या क्लियर केल्ले आसा। जितली अपडेट आमकां ह्या आंब्या बद्दल आनी मेळत रावतली तितली अपडेट जी आसा सदांच तुमच्या मेरेन पावपाचो प्रयत्न करतले। पळयत राव तुमी इनोवा खातीर हांव साहेब कुबडे शिवोलच्यान।